नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे। योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर या योजनेवरती आपण पहिल्या दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर अपलोड पण आहे। तुमच्या कामाचा जो व्हिडिओ असेल तुम्ही पहा। काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा। आपल्याला आजही भरपूर कमेंट आलेले आहेत। जरी मी कमेंटला रिप्लाय नाही केला तुम्हाला कमेंटला रिप्लाय नाही केला तरी काळजी करू नका। मी तुमच्या कमेंट वाचत आहे सर्वांच्या आणि मला माहिती आहे सध्या तुमचे प्रश्न काय आहेत। त्याच प्रश्नांवरती आज आपण बोलणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करा। आता अजून एक योजना आहे आपली अन्नपूर्णा योजना। तर त्या योजनेवर तुमचे काही प्रश्न असतील, जसं की आपल्याला वर्षाला 3 सिलेंडर फ्री मध्ये मिळणार आहेत, तर त्या योजनेवरती काय प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच आपल्याला या कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या विचारा। त्या प्रश्नांवरती आपण तुमच्या उत्तरांचा व्हिडिओ नक्कीच बनवूया। एक व्हिडिओ आपण ऑलरेडी अन्नपूर्णा योजनेचा बनवलेला आहे। परत आपण तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देऊ आणि त्या योजनेवर आता आपण काम करू, कारण का त्या योजनेची अजून जास्त बऱ्याच लोकांना माहिती नाही। आपण ह्या लाडकी बहिणीच्या जास्त पाठीमागे लागलो होतो, तर आता या लाडक्या बहीण योजनेचे प्रश्न थोडे कमी झालेले आहेत, कारण आता पूर्ण क्लिअर होत आलेला आहे। आता जे प्रश्न आलेले आहेत ना ते असे आहेत आपल्याला की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झाला, ताई आमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झाला, ताई आम्हाला एडिटचं ऑप्शन नाही का, आता एडिटचं ऑप्शन येणारच नाही का, आणि आम्हाला आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे ताई पण अजून आम्हाला पैसे मिळाले नाहीत। म्हणजे मला आज एक कमेंट अशी होती की ताई आम्हाला असं वाटतंय की आम्हाला तर पैसे मिळणारच नाहीयेत। तर हे आणि पैसे ज्या महिलांना अजिबात काहीच मिळालेलं नाही आता पण एकही रुपया या योजनेच्या अंतर्गत, तर त्या महिलांना पैसे येणार का नाही, किंवा ज्या महिलांना मागच्या वेळेस आले आता परत त्यांना किती येणार, असं हे सर्व प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न आता वारंवार येत आहेत। परत त्याच प्रश्नांची उत्तरं किती द्यायची आहे ना, तुम्हाला ऑलरेडी मी उत्तर दिलेलं आहे। परत हा व्हिडिओ जो आहे तुमच्या त्याच कमेंटवरती तुमच्याच प्रश्नांवरती आजचा व्हिडिओ असणार आहे। तर आपण नेक्स्ट योजना आहे, मला असं वाटतंय आपण अन्नपूर्णा योजना घेऊया आणि राशन कार्ड आपण थोडं हातामध्ये घेणार आहोत आता, कारण राशन कार्डचे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत खूप। त्याच्यावरती तुमचे काय प्रश्न असतील ना तर मला नक्की प्रश्न विचारा। त्याची भरपूर अपडेट मी घेतलेली आहे, आतापर्यंत भरपूर माहिती घेतलेली आहे। अजून काही माहिती माझ्याकडे यायची बाकी आहे। ते माझ्याकडे माहिती आली ना की तुम्ही स्वतःचं रेशन कार्ड स्वतः बनवू शकता, स्वतः काढू शकता ऑनलाईन तुम्ही स्वतः। तर अशी सर्व माहिती आपण देणार आहोत आणि तुम्हाला मी कुठल्या लिंकवर जाऊन रेशन कार्ड तुमचं ओपन करू शकता, नाव कमी करू शकता, नाव ऍड करू शकता, नाव चेंज करू शकता, जे काय आहे ते सर्व माहिती मी देणार आहे। माझ्याकडे अर्धी अपडेट आलेली आहे, आपण आता पूर्ण विषय हातामध्ये घेणार आहोत। तो बऱ्याच दिवसापासून तो माझा विषय पेंडिंग राहिलेला आहे, माझं त्या विषयावर पण काम आहे ना, त्यामुळे तो विषय माझा थोडासा पेंडिंग आहे। बचत गटावर जरी तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारा। आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवूया। तुम्हालाच मी हे का सांगते, तुम्ही मला प्रश्न विचारा। काय होतं ना, तुमचे प्रश्न काय आहेत हे मला कसं कळणार ना ह्या विषयी, तर तुम्ही जर मला प्रश्न विचारले तर नक्कीच आपण या सर्व विषयावर अन्नपूर्णा योजना, राशन कार्ड आणि बचत गट ह्याच्यावर पण माझं काम आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरही मला प्रश्न विचारू शकता। आपण त्याचे व्हिडिओ थोडेसे आता बनवूया, कारण त्याच्यावर प्रॉपर आपल्याला काम करायचं आहे। राशन कार्ड मी खूप दिवसांपासून हातात घेतलंय कामाला, पण काय होतं ना की दुसरंच काहीतरी मध्ये येतं। जसं आता बघा आता जसं माझी बहीण लाडकी योजना आली, आता याच योजनेवर आपण किती दिवस झाले, 3 महिने झालं आपलं काम चालू आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत। आता आपण राशन कार्ड विषय जो आहे तो घेऊ सर्वांना आता, कारण हे काम तुम्हाला आता कुठल्याही ई सेवात होणार नाही। हे फक्त पैसे लाटण्याचं काम चालू आहे। ह्या विषयावर आपण नंतर बोलूया, प्रॉपर ह्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे। तुम्ही फक्त प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण त्या व्हिडिओमध्ये देऊ राशन कार्डच्या, आणि तो व्हिडिओ आपण लवकरच करूया। पण तुम्ही प्रश्न विचारा राशन कार्ड संदर्भामध्ये, जे काय प्रश्न असतील ते घेऊ आपण। आता आपण जो आत्ताचे प्रश्नांची उत्तर देणार आहे मी ते असे आहेत की ताई आम्हाला पैसे कधी येणार आहेत। बघा मी ह्याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे। एडिटचं ऑप्शन येणार आहे का, आम्हाला पैसे येणार नाहीत का? एडिटचं ऑप्शनचं मी सुद्धा काही करू शकत नाही, पण एडिटचं ऑप्शन तुम्हाला सप्टेंबर महिन्यात येणार आहे। ज्यांनी फॉर्म भरले आहे, ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय, ज्यांचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालाय, त्यांना रिसबमिट करायचंय। तर मी आधी सांगितलंय तुमचा फॉर्म का रिजेक्ट झालाय हे चेक करा। जर तुमच्याकडे एडिटचं ऑप्शन आलं तर तुम्ही फॉर्म परत एडिट करून भरू शकता। जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल आणि जर तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन आलं तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता। तर मी ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, मी फक्त सांगायचं काम करू शकते आणि माहिती द्यायचं काम करू शकते। तेवढं मी नक्कीच करते आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं की आपण जेवढं बोललोय तेवढं सगळे कामं तुमची झालेली आहेत। तर हे सुद्धा या महिन्यामध्ये त्यांनी सांगितलंय की एडिटचं ऑप्शन येणार आहे, तर नक्कीच तुम्हाला सप्टेंबर महिन्यात या एडिटचं ऑप्शन मिळेल, काळजी करू नका। ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही, मी आधी पण सांगितलं, मी परत एकच
एकच गोष्ट बोलते, मी असं बोलतच नाही की सगळ्यांना पैसे येतील. मी काय बोलते, तुम्ही जर खरंच योजनेचे पात्र असाल तर नक्की तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येतील. अजिबात काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, नक्की तुम्हाला पैसे येतील. त्याच्यामुळे हा एक विषय मी पहिल्यापासून हे बोलते की ज्या महिला पण योजनेच्या पात्र आहेत खऱ्याच त्यांना नक्की पैसे मिळणार. मी अजूनही सांगते की पैसे मिळतील ज्या महिला योजनेच्या पात्र आहेत. ते फॉर्म अप्रूव्हल असण्याचं झालं. आणि बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की आता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरायचे नाहीत का. मला आजही फोन आले होते काही महिलांचे की सप्टेंबरमध्ये फॉर्म भरायचे नाहीत का. जर सप्टेंबरमध्ये आपल्याला फॉर्म भरायचे आहेत, सप्टेंबरची 30 तारीख आपल्याला शेवटची दिलेली आहे. पण प्रॉब्लेम झालेला असा आहे की सध्या वेबसाईट बंद, नारी शक्ती ऍप बंद, आणि तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे तर अंगणवाडी सेविकांकडे भरायचा. आणि अंगणवाडी सेविकांचं असं म्हणणं आहे, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांना मी कॉल केला होता तर त्यांचं असं म्हणणं आहे, ताई जी साईड आहे ना फॉर्म भरण्याची ती साईडच चालत नाही. त्यामुळे झालंय काय, तुम्ही आता फॉर्म कुठंच नाही भरू शकत असं झालंय. त्यामुळं थोडंसं थांबा, 1-2 दिवसामध्ये ती साईट चालू होईल. जसं ती साईट चालू होईल मी परत व्हिडिओ बनवते आणि परत तुम्हाला कळेल की ती साईट चालू झालेली आहे. अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याचा मी व्हिडिओ 2 दिवसामध्ये अपलोड करेल. कारण का पहिले साईट तर चालू होऊ द्या ना. साईट चालू झाली की मी लगेच तुम्हाला सांगणार आहे याविषयी. अजून तर मला असं कळतंय की साईट चालू नाहीये ती, म्हणून मला अजून थोडीशी माहिती घेऊन आहे ना, मी नक्कीच तुम्हाला सांगते की ही साईट चालू झाली की तुम्ही फॉर्म नवीन भरू शकता, ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार आहेत. आणि अजून एक मी आधी पण सांगितलंय, ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांना फक्त सप्टेंबरचेच पैसे मिळतील असा आतापर्यंतचा अंदाज आहे. त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत असा अंदाज आहे हा. तर मी परत तुम्हाला सांगते की तुम्ही जर या महिन्यात फॉर्म भरणार आहात सप्टेंबरमध्ये तर तुम्हाला सप्टेंबरचे 1,500 मिळणार आहेत. ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना 3 महिन्याचे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3 महिन्याचे 4,500 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. कधी मिळणार आहेत, डेट डिक्लेअर झाली आहे 14 तारखेला, म्हणजे आज आहे 12 तारीख जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते. तर तुम्हाला 14 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला 4,500 रुपये येणार आहे. ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांना, ज्यांना 3,000 मिळाले त्यांना 1,500 मिळणार आहे. बरोबर, तर हा मुद्दा क्लिअर झाला. आता दुसरं, आणखी बऱ्याच महिलांचं आधार सीडिंग नाहीये. मला अजूनही मेसेज आणि फोन आहेत की आमचा आधार सीडिंग नाही. आधार सीडिंग नसेल तर पैसे येणार नाहीत. फॉर्म अप्रूव्हल असून काहीही उपयोग नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, काही उपयोग नाही. तुम्हाला आधार सीडिंग करणं गरजेचं आणि बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्याकडे दिवस पण खूप कमी राहिले. आता 14 तारखेला कार्यक्रम होणार सोलापूरमध्ये, तेव्हा तुमच्या अकाउंटला बऱ्याच महिलांचे पैसे येणार आहेत. आणि समजा तुम्हाला 14ला जर नाही आले तर तुम्हाला पुढे 17, 18, 19 पर्यंत सुद्धा पैसे येतील ह्या महिन्यात सप्टेंबरच्या. काळजी करू नका. किंवा ह्या 1-2 दिवसात सुद्धा तुम्हाला पैसे येऊ शकतात. तर मी काय सांगते, अजूनही तुम्ही आधार सीडिंग केलेलं नाही तर आधार सीडिंग तुम्हाला करायचं आहे. डीबीटी, तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक करायचं आहे. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये येणार, त्याला डीबीटी म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. तर हे काम लवकरात लवकर करा. परत एकदा अकाउंट चेक करून घ्या, अकाउंटला काही प्रॉब्लेम आहे का, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, रिजेक्ट कशामुळे झाला ते बघा आणि शांत राहा. बघा, एडिटचा ऑप्शन तर मी पण नाही देऊ शकत कारण ते अधिकार माझ्याकडे नाही. जसं मी बोलते, माझ्याकडे जेवढे अधिकार आहेत तेवढं मी बोलतेय ना, तुम्हाला सांगतेय ना सर्व. एडिटचा ऑप्शन तुमच्याच फॉर्मच्या तिथं दिसणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय तिथं. आणि आता फॉर्म भरण्यासाठी कुठेही पळापळ करू नका. तुमचा फॉर्म कुठेही स्वीकारले जाणार नाही. मला बऱ्याच महिलांचे फोन येत आहे, आम्ही इथं गेलो, आम्ही तिथं गेलो, आम्ही तिथं गेलो, पण काही उपयोग नाही. तुम्हाला चुकीची माहिती मिळेल तिथं, विनाकारण पैसे लाटण्याचं काम होईल. त्यामुळं कोणीही कुठेही फिरू नका अजिबात. तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी. त्यामुळे अजिबात कुठेही फिरू नका, काही करू नका, शांत बसा. साईट चालू झाली, मी लगेच तुम्हाला सांगते की साईट चालू झाली, फॉर्म भरा, तेव्हा तुम्ही फॉर्म भरायला चालू करू शकता. त्यामुळे आता शांत बसा, काही काळजी करू नका. सर्व महिलांनी शांत राहा. तुम्हाला सर्वांना पैसे मिळतील ज्या ज्या महिला योजनेच्या पात्र आहेत. तर या संदर्भात ही माहिती होती. आणि जसं मी सांगितलंय राशन कार्ड विषयी, की बाबा तुम्ही थोडंसं तिथं आपल्याला कमेंट करा, आपण तुमच्या प्रश्नांवरती राशन कार्डवरती उत्तर देऊया आणि त्याचा व्हिडिओ बनवूया, त्याच्यावर थोडं काम करूया. अन्नपूर्णा योजनेवर सुद्धा प्रश्न विचारा, त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवूया. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण आपला नेक्स्ट मुद्दा राशन कार्ड असणार आहे. धन्यवाद.